काय म्हणत होता? माफी मागतो, विनंती करतो, तुम्ही आमचे मोठे भाऊ आहेत, आमच्या सोबत या. आज त्याच भावाले तुम्ही पैसे खाताय म्हणतो. नाही किती तू काय म्हणते, सरडा तरी थोडासा वेळानं रंग पलटवते. 2 दिवस झाले तुम्ही पाया लागत होते आमच्या, माफी मागापर्यंत आले होते, माफी मागितली होती आणि आता लगेच म्हणजे याच्याहून लोकांना लक्षात घेतलं पाहिजे का हा जर आमच्या सारख्यासोबत असा वागते तर सामान्य लोकांसोबत कसा वागत असतं. आणि हे हारलेल्या मानसिकतेतून बयान आहे तिचं. चित्र स्पष्ट आहे, हार नक्की आहे कुठल्याही परिस्थितीत. जे काही आज वक्तव्य येत आहे ना, आणि तुम्ही रॅलीतल्या अर्धे मतं आम्हालाच भेटणार आहे त्याच्यातले, तुम्ही फिकर नका करू. ते कसे गेले, काय गेले, ते सगळं आम्हाला माहीत आहे. त्याच्यानं मला असं वाटते का आलेले आमचे कसे होते, एकले सौभारी मनातून होते. मी रॅलीत पाहिले असन कशा पद्धतीनं आणलं जातं. आमच्या इकडे गर्दी नव्हती, निवड दर्दी पण होती. तिथं दर्दी आहेच नाही. सभा मोठ्या होईल कदाचित, पण मत अर्ध पण राहणार नाही, त्याचे मतदाताच नाही आहे आणि संपलेली गोष्ट आहे. मला नाही वाटत ते 3ऱ्या नंबरवर राहील. काय तर आपले ते आनंदराव आंबेडकर आहे का नाही, त्याच्या खाली जाऊन बसून म्हणजे क्रमांकावर 4थ्या क्रमांकावर नवनीत राणा 4थ्या क्रमांकावर राहील 100%. ज्या पद्धतीनं सुप्रीम कोर्टाचा निकाल आज लागलेला नवनीत राणांच्या बाजूनं, कसं पाहताय निकाल? न्यायप्रिय लोक विचार करेल ना. तुम्ही एक सांगा, 57-70 पानाचा निकाल, 108 पानाचा निकाल हायकोर्टाचा आहे. आणि ह्या कोर्टानं त्यांना सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून, म्हणजे बावनकुळेनं जे म्हटलं निकाल लागायच्या अगोदरच निकाल लागला, याच्याहून मला असं वाटतं का हे हाईट झाली, आता अतिरेकीची हाईट झाली. इतका अतिरेक नको. निकाल लागायच्या अगोदर, हायकोर्टाचा निकाल लागायच्या अगोदर बावनकुळेमध्ये निकाल आमच्या हाती आहे. एवढी जर तानाशाही चालू असेल, न्यायालय जर आमच्या गरिबाच्या सामान्य माणसाच्या इतका विश्वास न्यायालयावर आहे, तो विश्वास जर असा पायदळी तोडला जात असेल तर मला वाटते सगळं संपल्यात जमा असेल. मग अशा परिस्थितीत भाऊ, भाजपला हरवणं हे प्रमुख उद्देश ठेवून तुम्ही कुठेतरी महाविकास आघाडीला पाठिंबा द्यायला पाहिजे असं वाटत नाही का? इतर ठिकाणी अमरावती सोडली तरी नाही. मला असं वाटते का जसे जसे दिवस येईल, गलतियाँ होने दो, फिर हम भी एक गलती के त्यांनी चूक केली, आम्ही ते दुरुस्त केली. जशा जशा चुका करन तशा तशा दुरुस्त करायला आम्ही आहे ना.